नमस्कार, मी गौतम कांबळे. जी.के. न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी.के. न्यूज मराठी. आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, कृषी आणि क्रीडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा. चला तर वळूया पुढील बातमीकडे. आता बातमी आहे शेतकऱ्यांविषयी. पाहूया सविस्तर. आता बातमी आहे नांदेडच्या अर्धापूरमधून. अतिवृष्टीमुळे शेतातील पिके मातीमोल झाले असून हळद पाण्याखाली गेल्याने हळद उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. नांदेड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सध्या जिल्ह्यातील नदी नाल्यांचा पूर ओसरला आहे. अनेक शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली होते. शेतातील पाण्याचा निचरा झाल्याने आता या शेतीची दाहकता दिसत आहे. नांदेडच्या अर्धापूर तालुक्यात केळी, सोयाबीन यासोबतच हळदीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जात. अर्धापूर तालुक्यातील देगाव येथील शिवाजी जाधव या शेतकऱ्याने आपल्या 2 एकरमध्ये हळदीचे पीक घेतलं होतं. हळदीचे पीक चांगल्या स्थितीत आलं असतानाच पावसाने कहर केला. जाधव यांच्या 2 एकर हळदीत 5 फुटापर्यंत पाणी होतं. तब्बल 3 ते 4 दिवस हळदीत पाणी साचून असल्याने हळदीचे संपूर्णतः नुकसान झाले आहे. आता या हळदीतील पाणी ओसरल्याने हळद पिकाची दाहकता दिसून येत आहे. 2 एकरमधील हळद संपूर्ण सडून गेली असून वळल्यागत दिसत आहे. हळद पिकांसोबतच 1.5 एकरवरील भाजीपाला देखील या पावसामुळे सडून गेला. आता शिवाजी जाधव यांच्या हाती काही लागणार नाही. शासनाने मात्र हेक्टरी 8,500 रुपयाची आर्थिक मदत दिली आहे. परंतु शेतकऱ्यांची लाखो रुपयांची हळद पाण्यात गेली आहे. त्यामुळे शासनाने जाहीर केलेली आर्थिक मदत शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखी आहे. ब्युरो रिपोर्ट, जी.के. न्यूज, अर्धापूर, नांदेड. शिवाजी संभाजी जाधव, देगाव तालुका अर्धापूर, जिल्हा नांदेड इथला रहिवासी आहे सर. माझ्या वावरामध्ये 2 एकर हळद आहे. 1.5 एकर माळवा आहे, भेंडी आहे, चवळी आहे, काकडी आहे, आवरा आहे, दोडका आहे, तुरई आहे. त्यात खर्च खूप लय झाला सर. 1-2 लाख रुपये हळदीचा खर्च झाला. लाखाच्या वरी माळ्याचा खर्च झाला. त्याला पूर्ण ठिबक आहे सर शेतीला. ठिबक असून सुद्धा हे 4,000 आणि 8,000 सर काय होते यानं खर्च दिल्यानं. सरकारला आमची विनंती आहे, बाबा आमचं काहीतरी झालेलं नुकसान भरपाई द्यावं. पूर्ण तर काही देऊ शकत नाही. त्याला जेवढं हे जे बरं दिसते तेवढं द्यावं असं माझं मत आहे. सर्व तालुक्यातच आहे सर. आमचं काय लाडकं आहे काय एकल्याचं. सर्व आमच्या तालुक्यामध्ये, नांदेड जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आहे सर. आपण काय बाहेर जास्त फिरलो नाही, पण आमच्या तालुक्यामध्ये तर भरपूर आहे सर. अर्धापूर तालुक्यामध्ये भरपूर शेतकऱ्याचं उदंड नुकसान आहे. उदंड नुकसान देगावमध्ये तर पूर्णच आहे. देगाव सर काहीच येत नाही सर. हळद नाही कशाला येते बघा. उपटून दाखवतो म्हणलं तर दाखवतो. काहीच नाही सर. अजिबात येत असल्यावर फाला हिरवा राहत होता सर. 3 रात्राच्या वरती पाणी होतं सर. गाळ गेला सर्व मध्ये, मातोडी गेली मधामध्ये त्याच्या पोंग्यामध्ये. त्याच्यानं ते चक वाळून गेलं सर. तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी.के. न्यूज मराठी. सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची.